शेठ, काय सांगाल? मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आणि आज सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यासा ट्रस्टीवरती दिलेलं आहे, तर माजी खासदार हेमंत पाटील यांना हलस संशोधन केंद्राचे प्रमुख केलं, तर आता आमदार संजय शिरसाट यांना सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवलं. एकंदरीत आपण यांच्याकडे काय बघताय? कसं? चांगली बाब आहे. या तिघांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की सिद्धिविनायक ट्रस्ट ही मोठी ट्रस्ट आहे, सिडको महामंडळ पण मोठं आहे आणि आता हळद संशोधन केंद्र हे आता हळदीचं फार मोठ्या प्रमाणात आपलं उत्पादन केलं जातं. तर हेमंत पाटील असेल, संजय शिरसाट असेल किंवा सदा सरवणकर असतील, यांचं तिघांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागतही करतो. कारण ह्या मंडळींना की जे रेस्टमध्ये काही मंडळी होती त्यामध्ये ह्या मंडळींना हे पदं दिलेले आहेत असं मला वाटतं आहे. शेठ, आपण तर शिंदे गटाचे प्रतोद आहात आणि कित्येक वेळा आपलं मंत्रिपदापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्याच्याकडे काय बघताय आपण? अजिबात काय बघत नाही. जे बघा, जे काही गोष्टी नशिबामध्ये असतात त्या घडत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये एवढं काय नाराज किंवा असं काय होण्याचं काही कारण नाही आहे. आणि मंत्रिपदं किती, लोक किती, हे सगळं समजून आम्ही आत्तापर्यंत चालत आलेलो आहे. आणि आत्ता तर 5 सप्टेंबरला आपल्या 5 तारखेला येणाऱ्या आचारसंहिता लागते, त्याच्यामुळे दिवस राहिलेत किती आणि नंतर निवडणुका. शेठ, एकंदरीत जर पाहायला गेलो तर महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाकडे वंचित केलेलं आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील जनता भरतशेठ गोगावले केव्हा पोट घालून मंत्री दिसतील असं एकंदरीत महाराष्ट्रात लक्ष आता आपल्याकडे राहते होतं. पण आता ती वेळ टळून गेलेली आहे. कारण आता आपण पाहिलं तर मोजून आज तारीख आहे 16, 5 तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणजे राहिलेत 20 दिवस. या 20 दिवसासाठी मंत्रिपद कोणच घेऊ शकत नाही आणि कोण देऊ पण शकत नाही आहे. आणि त्यासाठी मंत्रिपदाचा आत्ता तरी विचार नाही आहे. परंतु पुन्हा एकदा निवडून आलो का पुढच्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये भरतशेठ निश्चित मंत्री असेल, एवढं बाकी मी सांगू शकतो. शेठ, याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होतं असं आपल्याला वाटतंय का? अजिबात नाही. राजकारण होण्याचं काही कारण नाही आहे. कारण ज्या वेळेला आम्हाला दिलेलं होतं, माझं नाव होतं, त्यावेळेला पहिलं नाव आलं नसतं, परंतु नाव आलं आणि आम्ही स्वतःहून थांबलो. याचा अर्थ राजकारण काही नाही आहे असं मला वाटतं आहे. शेठ, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची देखील अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मग आपल्याला यापासून पदापासून वंचित काय ठेवण्यात आलं? तसं नाही आहे. मला पण ST महामंडळाचं पद दिलेलं आहे असं मला कळतं आहे. पण ते घ्यायचं का नाही घ्यायचं, कसं काय, ते अजून मी ठरवलेलं नाही आहे. कारण मी अजून साहेबांशी थोडं डिस्कस करतो, मगच नंतर ते पद आम्ही घेऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.